जर तुम्हाला सुद्धा टेन्सेस शिकायचे असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पूर्णचे पूर्ण टेन्सेस शिकणार आहात. या व्हिडिओ नंतर तुम्हाला टेन्सेस मध्ये कुठलाही डाऊट उरणार नाही. पण तुम्हाला प्रॉमिस करायचंय की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघाल आणि मी तुम्हाला प्रॉमिस करतो की ह्या व्हिडिओ नंतर टेन्सेस मध्ये तुम्हाला कोणताच डाऊट राहणार नाही. तर टाइम वेस्ट न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वात आधी आपण समजूयात की टेन्सेस म्हणजे काय. तर टेन्सेस म्हणजे काय? टेन्सेस असे रूल्स असतात इंग्लिश ग्रामरचे, जे की आपल्याला सांगतात की कोणतं काम केव्हा होतंय, म्हणजेच त्या कामाची वेळ काय, ते पूर्ण झालेलं आहे का नाहीये. म्हणजेच का मी म्हणू शकतो की टेन्सेस आपल्याला टाइम सांगतात. कारण ते टाइम सांगतायत ना, आपल्याला वेळच तर सांगतात आहे ना, कारण कोणतं काम केव्हा होतंय हे सांगतात आहे. समजा तुम्ही म्हणलं तुम्ही माझा व्हिडिओ बघत आहात. एकदा लिहून पण बघून घेऊ. तुम्ही माझा व्हिडिओ बघत आहात. पाहत आहात. तुम्ही माझा व्हिडिओ पाहत आहात. म्हणजेच तुम्ही हे काय करताय, तर एक व्हिडिओ पाहण्याची ती क्रिया करताय. म्हणजेच तुम्हाला ती वेळ कळते. म्हणजेच तो काय झाला तुमचा, तर टाइम झाला. म्हणजेच का टेन्सेस तुम्हाला फक्त टाइम सांगतात ते तर नाही, टेन्स तुम्हाला वर्क सांगताय की तुम्ही काम काय करताय ते पूर्ण झालेलं आहे का नाहीये. म्हणजेच टेन्स आपल्याला काय सांगण्याचं काम करताय, तर टाइम आणि वर्क सांगण्याचं काम करताय. ओके, तुम्ही माझा व्हिडिओ पाहत आहात हे तर क्लिअर आहे. पण आता आपण टाइम आणि वर्कला वेगवेगळ्या भागात डिवाइड करून पाहू. आता आपण जर टाइम पाहिला, आपण ही वेळ पाहिली, तर तर वेळ आपल्या कोणकोणत्या आल्या इथे टाइम घेऊन घेऊ आपण. तर आता वेळ कोणत्या कोणत्या झाल्या, एक काम राहतं जे की तुमचं आता या वेळेला चालू असेल. समजा तुम्ही माझा व्हिडिओ पाहत आहात, हे काम तुमचं केव्हा चालू आहे, तर या वेळेला चालू आहे. जी की वेळ आता चालू आहे ती राहते तुमची प्रेझेंट. ज्या टायमाला तुम्ही तिथे प्रेझेंट आहे आणि तुम्ही ते काम आता करत आहात, तो झाला आपला टाइम प्रेझेंट वाला. आणि दुसरा कोणता राहतो ना, एक झाला प्रेझेंट वाला टाइम आणि दुसरा राहतो जे काम घडून गेलेलं आहे, जे काम तुम्ही याच्या आधी केलेलं आहे. समजा मी तुम्हाला आधी म्हणलं मी तुम्हाला काल शिकवलं होतं, तर काल म्हणजे काय, तर तो एका प्रकारे गेलेला दिवस झाला. म्हणजेच ते गेलेली वेळ झाली, तिला आपण नाव दिलं पास्ट, जे की घडून गेलेलं आहे. आणि तिसरा जो राहतो आपला, तिसरी जी वेळ राहते आपली, जे काम जो टाइम अजून यायचा बाकी आहे, तुम्ही उद्या अभ्यास करणार आहात, तर तो उद्या म्हणजे काय झाला, तर तो येणारा दिवस झाला. जी की वेळ अजून आलेली नाहीये, तर तो काय असेल आपला, तर तो फ्युचर असेल. आता हे झालं समजा टाइमचं. मग आता वर्क पण एका अशाच प्रकारे वर्क. आता वर्क कोणकोणते राहतात आपले, जे की राहतं इंडेफिनिट. इंडेफिनिट इंडेफिनिट शब्द तर ऐकलाच असेल कधी. इंडेफिनिटने पण डेफिनेट तर ऐकला असेल. डेफिनेट म्हणजे काय, तर डेफिनेट म्हणजे निश्चित आणि डेफिनेटचं उलट इंडेफिनिट. म्हणजेच डेफिनेटचा अर्थ काय झाला, डेफिनेट म्हणजे निश्चित, तर इंडेफिनिट म्हणजे काय, तर अनिश्चित. म्हणजे जे काम निश्चित नाहीये ते पूर्ण झालेलं आहे का चालू आहे ते आपल्याला निश्चित नाही करता येते, ते एक काम राहतं आपलं इंडेफिनिट. आणि दुसरं काय राहतं आपलं, काम चालू आहे पण पूर्ण झालेलं नाहीये. समजा तुम्ही अभ्यास करत आहात, तुम्ही अभ्यास करताय पण तो अभ्यास करणं तुमचा पूर्ण झालेला नाहीये, तर ती टाइप्स राहते आपली कंटिन्युअस. काम चालू आहे पण अपूर्ण राहिलेलं आहे. आणि तिसरा जो राहतो ज्याच्यात की सर्व काम पूर्ण झालेलं असतं, ते असतं एक काम ज्याचं नाव आहे परफेक्ट. परफेक्ट म्हणजेच परफेक्ट म्हणजे काय, तर ज्याच्यात काम पूर्ण झालेलं आहे ते एक काम असतं आपलं. आणि चौथी असते आपली परफेक्ट कंटिन्युअस.
ते काम तुम्ही केव्हापासून करत येताय ते राहते तुमची परफेक्ट कंटिन्युअस. म्हणजे जेव्हा आपण वर्क काढलं तेव्हा त्याच्या 4 टाइप्स झाल्या आणि जेव्हा आपण टेन्स मध्ये टाइम पाहिला तेव्हा याच्या 3 टाइप्स झाल्या. ओके, तर आता आपण पुढे बघूया. आता आपण टाइम कोणकोणते पाहिले होते, तर एक होता आपला प्रेझेंट आणि दुसरा कोणता होता आपला तर पास्ट, तिसरा होता फ्युचर. आता समजा तुम्हाला जर कोणी विचारलं की 3 मेन टाइप्स ऑफ टेन्सेस म्हणजेच टेन्सच्या 3 मुख्य टाइप्स कोणत्या, तर तुम्ही काय सांगणार, एक प्रेझेंट टेन्स, दुसरी पास्ट टेन्स आणि तिसरी फ्युचर टेन्स, जो की आपला टाइम होता प्रेझेंट पास्ट फ्युचर. प्रेझेंट म्हणजे काय, तर जे काम आता चालू आहे. पास्ट टेन्स म्हणजे काय, तर जे काम घडलेलं आहे. आणि फ्युचर टेन्स म्हणजे काय, तर जे काम तुम्ही पुढे करणारे, भविष्यात करणारे. प्रेझेंट टेन्स म्हणजे काय, तर आता चालू आहे ते, म्हणजेच प्रेझेंटला मी मराठीत काय म्हणू शकतो, तर जो की झाला आपला वर्तमान काळ. आणि पास्ट टेन्स म्हणजे काय झालं आपला, जे काम घडून गेलेलं आहे त्याला मी मराठीत म्हणू शकतो भूतकाळ. तिसरा आहे आपला फ्युचर, जे की काम पुढे होणारे, भविष्यात होणारे, तो आपला काय झाला, तर भविष्यकाळ झाला. म्हणजेच 3 मेन टाइप्स ऑफ टेन्सेस मध्ये प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. एक जो की राहतो जे काम आता चालू आहे, जे काम घडलेलं आहे आणि जे काम पुढे कधीतरी होणार आहे, असा झाला प्रेझेंट, पास्ट, फ्युचर. ओके, मग आता हे जे आपले 3 टाइम मिळालेत ना आपल्याला, यांच्यामध्ये आपण बघितले होते वर्क बघितले होते. एक होतं आपलं जे की निश्चित नसतं, जे काम निश्चित झालेलं नसतं, ते होतं आपलं इंडेफिनिट. आणि दुसरं होतं आपलं जे की चालू आहे पण अपूर्ण राहिलेलं आहे, ते काय होतं आपलं तर कंटिन्युअस. थर्ड जे होतं ते होतं आपलं परफेक्ट, ज्याच्यात की सर्व काम पूर्ण झालेले आहे. आणि जे की होतं परफेक्ट कंटिन्युअस, जे काम आपलं कधीपासून होत आलेलं आहे. परफेक्ट कंटिन्युअस. मग आता याच्या टोटल किती टाइप्स झाल्या, म्हणजे इंडेफिनिट 1 2 3 4. आता टेन्सच्या 3 मेन टाइप्स पडतात, पण मग या प्रत्येक टाइप्स मध्ये येणाऱ्या ह्या 4 टाइप्स असतात. कोणत्या कोणत्या, तर प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मग आता काय याच्यात ज्या टाइप्स येतात त्याच याच्यात येणार आहे, आणि यांच्या दोघांमध्ये ज्या टाइप्स येतात त्याच यांच्यात येणार आहे. म्हणजेच हे जे 4 वर्क बनवले होते आपण, तेच या दोघांमध्ये येणार आहे. म्हणजेच पास्ट इंडेफिनिट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आणि ज्या टाइप समजा आता याच्यात येत आहेत त्याच फ्युचर मध्ये येणार आहे. फ्युचर इंडेफिनिट टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजेच या 4 परत 4 3 चा 12. टोटल या किती झाल्या, तर 12 टाइप्स झाल्या. ओके, म्हणजेच पूर्ण या टाइप्स आपल्याला शिकायचे आहेत. तर आता सर्वात पहिला टेन्स आपला प्रेझेंट टेन्स, याला आता आपण सुरुवात करूया. प्रेझेंट टेन्स म्हणजे काय होतं आपला, तर जे काम आता चालू आहे, जे काम तुमचं या वेळेला चालू आहे, तो तुमचा प्रेझेंट टेन्स. आता याच्यावर थोडं बेसिक क्लिअर करू, सब्जेक्ट प्लस वर्क प्लस ऑब्जेक्टचं. बऱ्याच वेळेला आपण हे घेतलं, पण एकदा क्लिअर करून घेऊ तरी पण. एस म्हणजे काय आपला, यस म्हणजे सब्जेक्ट, व्ही म्हणजे वर्क, ओ म्हणजे ऑब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे काय झाला आपला, तर कर्ता, म्हणजे जो काम करणारा असेल, जो काम करणारा आहे. कोणती जर क्रिया होते तर त्या कामाला एक ना एक जण करणारा असतो, तो तुमचा कर्ता असतो, त्याला आपण काय म्हणतो, तर सब्जेक्ट म्हणतो. अभ्यास करणारा तुम्ही अभ्यास करत आहात, तर
म्हणजे याचा कर्ता यू. मग आता वर्ब, वर्ब म्हणजे काय तर क्रियापद. जी क्रिया होते खेळण्याची असेल, हसण्याची असेल, बोलण्याची असेल, चालण्याची असेल, लिहिण्याची असेल, ज्या पण क्रिया होत आहे, जे काम चालू आहे म्हणजेच त्या कामाची ती क्रिया असते खेळण्याची, हसण्याची, बोलण्याची, तो काय राहतो आपला तर वर्ब राहतो. आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय तर कर्म. म्हणजे समजा खेळण्याची क्रिया होते पण त्या खेळाचं नाव काय त्याच्यावर डिपेंड करतं आपलं ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल, सोहम प्लेज क्रिकेट. सोहम प्लेज क्रिकेट. याचा अर्थ काय झाला की सोहम क्रिकेट खेळतो. पण मग सोहम क्रिकेट खेळतो, आता याच्यात खेळणारा कोणाला तर सोहम, म्हणजेच ती खेळण्याची क्रिया करणारा सोहम, म्हणून तो काय झाला आपला सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. प्लस प्लेस म्हणजे जे काम चालू आहे, जे काम होते त्याच्यात क्रिया कोणती होते तर खेळण्याची होते, म्हणून तो काय झाला आपला तर वर्ब झाला. आणि जो क्रिकेट असतो आपला, समजा जी क्रिया होते ती क्रिया कोणती आहे तर खेळण्याची, पण त्या खेळाचं नाव काय त्याच्यावर डिपेंड करतं आपलं ऑब्जेक्ट. आणि त्या खेळाचं नाव काय तर क्रिकेट, म्हणून हा काय झाला आपला तर ऑब्जेक्ट झाला. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. ओके, हे स्ट्रक्चर आहे आपलं. पण समजा हेच मी मराठीत लिहिलं, सोहम क्रिकेट खेळतो. सोहम क्रिकेट खेळतो. आता इंग्लिश मध्ये जेव्हा आपण घेतलं होतं तेव्हा जो क्रिकेट होता ना तो शेवटी गेला होता, पण याच्यात काय झालं जो क्रिकेट होता तो दुसरा आला, म्हणजे जो याच्यात ऑब्जेक्ट होता तो दुसरा आला. सब्जेक्ट तर पहिलाच राहील मराठीमध्ये पण, कारण सोहम पहिलाच आहे. पण मग याच्यात काय झालं, जे त्या खेळाचं नाव होतं, क्रिया काय तर खेळण्याची, पण मग याच्यात काय झालं जी क्रिया होती ती शेवटी गेली आणि जे कर्म होतं ते दुसरं आलं. म्हणून मराठीमध्ये काय होतं, मराठीमध्ये ऑब्जेक्ट दुसरा येतो पण इंग्लिश मध्ये वर्ब दुसरा येतो. ओके, हे कायम ब्रेन मध्ये ठेवा की इंग्लिश मध्ये काय राहतं की वर्ब दुसरा राहतो, इंग्लिश मध्ये वर्ब दुसऱ्या नंबरला येतो, पण मराठीमध्ये ऑब्जेक्ट दुसऱ्या नंबरला येतो. इंग्लिश मध्ये ऑब्जेक्ट तिसऱ्या नंबरला येतो, पण मराठीमध्ये ऑब्जेक्ट दुसऱ्या नंबरला येतो. हा झाला वर्ब. मग आता जो वर्ब राहतो तो मराठीमध्ये दुसऱ्या नंबरला येतो, पण जो वर्ब राहतो तो इंग्लिश मध्ये तिसऱ्या नंबरला येतो. म्हणजेच मराठीमध्ये काय झालं कर्ता, कर्म, क्रियापद. पण इंग्लिश मध्ये काय झालं कर्ता, क्रियापद, कर्म, म्हणजे जी क्रिया आहे ती इंग्लिश मध्ये दुसऱ्या नंबरला येते. ओके, हे क्लिअर झालं. तर आता हे सगळं बेसिक आपण क्लिअर केलेलं आहे. तर आता आपली प्रेझेंट टेन्सची पहिली टाइप्स प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स याला सुरुवात करूया. आता प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स याचा फॉर्म्युला काय ते पाहू आता आपण. तर याचा फॉर्म्युला आहे फक्त सब्जेक्ट प्लस वर्ब वन प्लस ऑब्जेक्ट. बस याच्यात एवढंच राहणार आहे. म्हणजेच याच्यात फक्त काय येणार आहे आपल्याला तर सब्जेक्ट येणार आहे, वर्ब येणार आहे आणि ऑब्जेक्ट येणार आहे. याचे एक्झाम्पल पाहू. समजा मी म्हणलं आय प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळतो. पण मग इंडेफिनिट म्हणजे काय तर अनिश्चित. आता याच्यात आपल्याला एक गोष्ट समजत नाहीये की काम राहिलेलं आहे का पूर्ण झालेलं आहे का अपूर्ण राहिलेलं आहे, पण आपल्याला फक्त एवढंच समजतंय की आय प्ले क्रिकेट. म्हणजेच हे आपल्याला निश्चित नाही करता येते की काम केव्हा चालतंय, म्हणून मग हा काय असेल. आणि पुढे एडी वगैरे काहीच लागलेले नाहीये, फक्त प्ले तसाचा तसा आहे, म्हणून मग आय प्ले क्रिकेट हा काय झाला आपला तर प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स झाला. समजा मी म्हणलं एक्झाम्पल 2, मला जर म्हणायचंय तो पुस्तक वाचतो, सी ही रीड्स बुक, तो पुस्तक वाचतो, ही रीड्स
बुक. समजा आता ही येतोय नाहीतर सी येतोय, या दोघांपैकी जर एक येतोय तर जे क्रियापद असेल त्याच्या पुढे आपल्याला यस चा वापर करावा लागणार आहे. समजा जर प्ले असेल तर पुढे वापरायचा यस, म्हणजेच ते काय झालं प्लेज. पण जर तिथे जर समजा एखाद्या व्यक्तीचं नाव असेल, कोणाचे समजा नाव असेल, समजा शिवम प्लेज खो खो, तेव्हा आपल्याला याच्यात काय करायचं आहे तर यस किंवा ईएस चा वापर करायचा आहे. काय वापरायचं आहे तर यस किंवा ईएस या दोघांपैकी एकाचा वापर होईल. जेव्हा प्ले येणार आहे तेव्हा तर प्लेजचाच होणार आहे समजा. म्हणजे समजा मी म्हणलं शिवम प्लेज क्रिकेट. शिवम प्लेज क्रिकेट मध्ये काय याचा अर्थ काय झाला की शिवम क्रिकेट खेळतो. इथे जर एखाद्या व्यक्तीचं नाव येतंय तर आपल्याला त्याच्या पुढे यस चा वापर करायचा आहे. जर हे किंवा सी पण वापरला जातोय तर तिथे पण आपल्याला यस चा वापर करावा लागणार आहे. पण फक्त केव्हा करायचा आहे जेव्हा तो इंडेफिनिट मधली टाइप्स असेल. मग ती प्रेझेंट इंडेफिनिट असो किंवा पास्ट इंडेफिनिट असली तरी आणि फ्युचर इंडेफिनिट असली तरी. ओके, शिवम प्लेज क्रिकेट. आता याच्यात आपल्याला हे क्लिअरली करता येते की खेळण्याची क्रिया केव्हा होते हे आपल्याला क्लिअरली करता येते. म्हणून हे पण काय झालं तर अनिश्चित झालं, म्हणून ते इंडेफिनिट टेन्स, प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स. ओके, एक्झाम्पल 3 वी प्ले खो खो. याच्यात पण आपल्याला निश्चितनी करता येते की ती क्रिया केव्हा होते, म्हणून तो काय असेल आपला तर प्रेझेंट इंडेफिनिट असेल. म्हणजेच ते काम तर आपल्याला समजतंय, तिच्यात क्रिया पण होते, सब्जेक्ट पण यूज होते. हे सब्जेक्ट यूज झालं, हे वर्ब यूज झालं, हे ऑब्जेक्ट यूज झालं. याच्यात आला सब्जेक्ट, याच्यात आला वर्ब आणि आला ऑब्जेक्ट. म्हणजेच फक्त हे तीनच आपल्याला समजताय. पण मग ते क्लिअरली करता येते काम चालू आहे का संपलेलं आहे, म्हणजेच ते निश्चितनी करता येते. म्हणूनच हा काय झाला आपला तर इंडेफिनिट टेन्स झाला. प्रेझेंट तर तो आहेच, का बरं ते तर आपण आधीच समजले. तर प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स आता आपला क्लिअर झालेला आहे. तर प्रेझेंट टेन्सची पुढची टाइप्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, याला सुरुवात करूया. आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स याचा फॉर्म्युला काय तर सब्जेक्ट प्लस याच्यानंतर एम किंवा इज किंवा आर वापरायचा. इथे एम इज आर प्लस वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. म्हणजेच आता याच्यात काय करायचंय सब्जेक्ट तर आपल्याला वापरायचा आहे, नंतर जे एम इज आर असतात या तिघांचा अर्थ काय होतो तर आहे. फक्त तो बदलू शकतो, आहे किंवा आहोत, आहेत. तिघांचा अर्थ एकच आहे. आपण आहे धरून घेऊ, फक्त एवढं जरी लक्षात ठेवलं तर आहोत, आहेत यांना पण तेच वापरायचे एम इज आर किंवा इज एम आर पण लिहू शकता तुम्ही. मग आता व्ही प्लस आयएनजी. आता वर्ब वापरून वर्बच्या पुढे आयएनजी चा वापर करायचा आहे. का कारण की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय की काम चालू आहे पण अपूर्ण राहिलेलं आहे. ते काम अपूर्ण राहिलेलं आहे हे दाखवण्यासाठी आपण तिथे आयएनजी चा वापर करणार आहे. म्हणजे समजा माझ्याकडे शब्द आहे समजा प्ले, तर मग हा काय झाला आपला तर वर्ब झाला. दिस इज अ वर्ब. पण मग याच्या पुढे मला कंटिन्युअस ची रचना करायची आहे. तर कंटिन्युअस मध्ये काय सांगितलेलं आहे की वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. म्हणजेच आता समजा माझ्याकडे प्ले हे वर्ब आहे, त्याच्यात मला वर्ब प्लस आयएनजी म्हणजेच प्ले प्लस आयएनजी करायचा आहे. जर प्ले प्लस आयएनजी झाला तर तो काय तयार होऊन जाईल आपला तर प्लेइंग तयार होऊन जाईल. म्हणजेच प्ले प्लस आयएनजी इक्वल टू प्लेइंग. समजा मी म्हणलं आता रीड, तर रीड सोबत जर आयएनजी चा वापर केला तर रीड प्लस आयएनजी इक्वल टू हा काय होऊन जाईल आपला तर रीडिंग. टीच प्लस आयएनजी इक्वल टू टीचिंग.
आयएनजी मिक्स करायचा आहे वर्बच्या पुढे आणि मग बाकीची रचना आपलीच आहे. नंतर तर कर्म येणार आहे आपलं. ओके, एक दोन सेंटेन्स बघून घेऊ आपण. मी म्हणलं माझा भाऊ वर्तमानपत्र वाचत आहे. माय ब्रदर इज रीडिंग अ न्यूज पेपर. म्हणजे काय, तर माझा भाऊ वर्तमानपत्र वाचत आहे. आता हा का बरं कंटिन्युअस असेल तो, तर याचा अर्थ झाला माझा भाऊ वर्तमानपत्र वाचत आहे, पण वर्तमानपत्र वाचणं पूर्ण झालेलं आहे का, नाही. कारण की त्याच्यात इज आलेला आहे. इज म्हणजे ते क्रिया अजून चालू आहे. जर इज एम आर आलेले म्हणजे त्याचा अर्थ आहे झाला, आहोत झाला, नाही तर आहेच झाला. हे तर आहे होणार आहे. ओके, याचा अर्थ जर आहे झाला म्हणजेच वर्तमानपत्र वाचत आहे, वाचणं पूर्ण झालेलं नाहीये, म्हणून तो काय असेल तर कंटिन्युअस. अजून एक गोष्ट समजते की जो वर्ब आहे ना आपला रीड, तो जो रीड आहे आपला त्याच्या पुढे त्या वर्बच्या पुढे आयएनजी चा वापर केलेला आहे. आणि जर वर्बच्या पुढे आयएनजी चा वापर होतोय ना तर तो काय आपला तर रीडिंग झाला. आणि वर्तमानपत्र वाचत आहे, माझा भाऊ वर्तमानपत्र वाचत आहे, तर वाचण्याची क्रिया आता या वेळेला सुरू आहे म्हणून तो काय झाला आपला तर प्रेझेंट टेन्स झाला. पण ती क्रिया पूर्ण झालेली नाहीये म्हणून तो कंटिन्युअस झाला. म्हणजेच अशा प्रकारे तो झाला आपला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आणि त्याच्यात ऑब्जेक्ट काय आला तर न्यूज पेपर. आणि याच्यात फक्त ब्रदर हे ऑब्जेक्टनी राहणार. तर माय ब्रदर हे दोन्ही शब्द मिळून एक सब्जेक्ट तयार होईल. आणि मग याच्यात रीडिंग काय आलं आपलं इज रीडिंग एवढं आपलं वर्ब आलं. आणि त्याच्यानंतर अ न्यूज पेपर हे काय झाले आपले तर ऑब्जेक्ट झाले. अशा प्रकारे याच्यात आपल्याला रचना मिळते सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्टची. एकदा टेन्सेस नुसार आपली वाक्य रचना कशी होणार आहे ते बघून घेऊ. अशाच प्रकारचं एक्झाम्पल घेऊया. माय ब्रदरच्या ऐवजी माझे वडील. माझे वडील वर्तमानपत्र वाचत आहेत. तर आता याच्यात जे वडील आहे ते तो काय झाला आपला तर कर्ता झाला. हा शब्द आपला कर्ता राहील, पण त्याच्या आधी जो माझे लागलेला आहे तो सुद्धा कर्त्यामध्ये येईल. म्हणजे माझेला इंग्लिश मधून आपण म्हणलं माय, वडीलला इंग्लिश मधून आपण म्हणलं फादर म्हणजे माय फादर. आणि जर माय फादर येतंय तर आहेतला आपल्याला वापरावा लागेल इज. माय फादर इज म्हणजेच हा झाला आपला पहिला. हे दोन्ही शब्द मिळून आपला पहिला कर्ता तयार झाला. आणि जेव्हा पहिला होईल ना तेव्हा आपल्याला शेवटचा यायचा आहे म्हणजे सब्जेक्ट नंतर ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टनी म्हणजे सब्जेक्ट नंतर आपल्याला काय करायचंय तर मराठीमध्ये काय होतं ना जो वर्ब येतो ना मराठीमध्ये वर्ब तिसरा येतो आणि याच्यात वर्ब शेवटचा राहतो. म्हणून ना आपल्याला काय करायचंय ना याच्यात वर्ब आपल्याला कितवा दिसतोय तर शेवटी आपल्याला इथे शेवटी ऑब्जेक्ट राहतं. समजा वर्तमानपत्र ऑब्जेक्ट आहे, मराठीमध्ये काय झालंय तर जो वर्ब होता ना ते शेवटी आलेलं आहे आणि जे ऑब्जेक्ट आहे ते दुसऱ्या नंबरला आलेलं आहे. पण मग आता इथे आपल्याला काय बदल करायचा आहे, जे वर्ब आहे ना आपलं वाचत ते आपल्याला दुसरं आणायचंय. म्हणून मग इथे घेऊ आपण रीड. पण मग वाचत आहेत म्हणजेच काम पूर्ण झालेलं नाहीये. काम पूर्ण झालेलं नाहीये असं दाखवण्यासाठी वर्बच्या पुढे आपल्याला वापर करायचा आहे आयएनजी चा. म्हणजेच माय फादर इज रीडिंग. माय फादर इज रीडिंग. मग आता जे आपलं उरलंय ना वर्तमानपत्र काय झालं आपलं तर ऑब्जेक्ट झालं. पण हे ऑब्जेक्ट दर्शवण्याआधी वर्तमानपत्र किती आहे, वर्तमानपत्र वाचत आहे. एक व्यक्ती एकदाच 2-3 न्यूजपेपर वाचू नाही शकत. म्हणजेच एक एक करून वाचेल, पहिले नंतर तो. पण मग एकदाच 2 न्यूजपेपर हातात घेऊन कोणी वाचणार नाही.
याचा अर्थ काय झाला की ते वर्तमानपत्र एकच आहे, जरी तिथे एक लिहिलेलं नसलं तरी ते एकच आहे, म्हणून मग ते एकच आहे असं दाखवण्यासाठी वन न्यूजपेपर असं आपण निवडणार, तर ते सिंग्युलर आहे म्हणून पुढे आपल्याला वापर करावा लागणार आहे अचा, आणि मग वर्तमानपत्र याला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो तर न्यूजपेपर. अशा प्रकारे म्हणतं माय मदर इज रीडिंग अ न्यूजपेपर, माय फादर इज रीडिंग अ न्यूजपेपर, माय फ्रेंड इज रीडिंग अ न्यूजपेपर. अशा प्रकारचे सेंटेन्स बनू शकतात याने. मग आता अजून एक सेंटेन्स पाहूयाचा. द फार्मर्स आर वर्किंग. हे एक्झाम्पल 1 झालं आपलं, आणि येतं वाक्य रचनेसाठी दाखवलं होतं पण तरी दुसरं धरून घ्या. आणि हे तिसरं एक्झाम्पल, द फार्मर्स is working in their fields. म्हणजेच याचा अर्थ काय झाला की शेतकरी त्यांच्या शेतात काम करत आहेत, म्हणजे तिथे वर्कच्या ऐवजी त्याच्या पुढे आयएनजी आलेला आहे म्हणून तो काय झाला आपला तर कंटिन्यूअस झाला. द फार्मर्स इन वर्किंग इन देअर फील्ड्स. आणि फार्मर्स इज वर्किंग, इज एमआर पैकी इथे इज वापरला गेला, म्हणून शेतकरी त्यांच्या शेतात काम करत आहेत पण त्यांचं काम करणं पूर्ण झालेलं नाहीये तर अपूर्ण राहिलेलं आहे, म्हणून तो काय असेल आपला तर कंटिन्यूअस. काम चालू आहे पण अपूर्ण राहिलेलं आहे. याला तुम्ही म्हणू शकता, याला मराठीतून तुम्ही म्हणू शकतात अपूर्ण वर्तमान काळ म्हणू शकतात किंवा चालू वर्तमान काळ म्हणू शकतात. तर आता ही टाइप्स तर आपली संपली. आता आपली पुढची टाइप्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स याला सुरुवात करूयात. पुढची टाइप्स बिलकुल सोपी आहे. आता पुढची टाइप्स आपली प्रेझेंट टेन्सची प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे काय, सुरुवातीलाच आपण जेव्हा वर्क आणि टाइमला डिवाइड केलं होतं तेव्हा आपण परफेक्टिव्ह वर्क मध्ये घेतलं होतं. ओके, टाइम मध्ये तर आपण प्रेझेंट घेतलाच होता, जी आपली पहिली टाइप चालू आहे. मग आता याचा ना एकदा फॉर्म्युला रीड करून घेऊ. सब्जेक्ट प्लस have has plus been plus verb. ओके, have सब्जेक्ट प्लस have has येईल समजा, आणि मग त्याच्यानंतर प्लस with येईल. हा जो बीन वापरायचा आहे ना तो आपल्याला परफेक्ट कंटिन्युअस मध्ये वापरायचा आहे. मी त्याचा फॉर्म्युला लिहून टाकला होता. हा आपला परफेक्टचा आहे. ओके, सब्जेक्ट प्लस have has प्लस with प्लस ऑब्जेक्ट. मग आता याच्यात कसे एक्झाम्पल येतील, आय हॅव कंप्लीटेड माय होमवर्क. आय हॅव कंप्लीट माय होमवर्क. आता याच्यात काय राहणार आहे ना, काम पूर्ण झालेलं आहे म्हणजे याच्यात वापर होणार आहे ईडीचा. कशाचा, यूज बाय ईडी. कशाच्या पुढे ईडीचा वापर करायचा आहे आपल्याला तर वर्बच्या पुढे. वर्ब प्लस ईडी. समजा जर आपल्याकडे प्ले शब्द आहे तर त्याच्या पुढे ईडी. ईडी बोलायचा आणि त्याचा उच्चार नाही करायचा, तो सायलेंट ठेवायचा. ईडी इज अ सायलेंट. तो काय राहील आपला सायलेंट लेटर मध्ये येतील. ते काही काही ठिकाणीच फक्त ते बोलावे लागतात, पण मग यांच्यामध्ये बोलायची गरज नाही. तो प्ले राहू द्यायचा बरोबर आपला, पण त्याच्या पुढे ईडी लिहायचं. याचा अर्थ काय झाला, आय हॅव कंप्लीट माय होमवर्क. याचा अर्थ झाला मी माझा गृहपाठ पूर्ण केलेला आहे. त्याच्यात काय शब्द आला, कंप्लीट. कंप्लीट शब्द आला याच्यात. हा काय झाला आपला तर वर्ब झाला. कंप्लीट म्हणजे काय तर जे काम चालू होतं ते पूर्ण झालेलं आहे. मी माझा गृहपाठ पूर्ण केलेला आहे. जर तुम्ही सुद्धा तुमचा होमवर्क समजा पूर्ण केलेला आहे किंवा तुमचं कोणतंही काम पूर्ण झालेलं आहे तर तो काय झाला तुमचा परफेक्ट. तर ते काय आलं तुमचं वर्क मध्ये परफेक्ट आलं, आणि ते काम तुमचं आता झालेलं आहे म्हणून तो प्रेझेंट झाला. आता याचं दुसरं एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल 2,
द ट्रेन हॅज लेफ्ट द स्टेशन. जी ट्रेन होती ती काय झाली आता स्टेशन वरून निघून गेलेली आहे. याचा अर्थ झाला की ट्रेन स्टेशन वरून निघून गेलेली आहे. म्हणजेच तिची जी निघण्याची क्रिया होती ती काय झालेली आहे तर पूर्ण झालेली आहे. म्हणून तो काय असेल आपला तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स असेल. समजा मी माझा व्हिडिओ बनवून पूर्ण केला तर तो पण काय झाला माझा तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स झाला. ओके. समजा तुम्ही तुमचा अभ्यास पूर्ण केला तर तो पण काय झाला तुमचा तर परफेक्ट टेन्स झाला. म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे काय जे काम आता चालू आहे आणि ते पूर्ण झालेलं आहे त्याला आपण म्हणतो प्रेझेंट परफेक्ट टेन्स. तर आता आपली प्रेझेंट टेन्सची लास्ट टाइप प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याला सुरुवात करू. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याला मराठीतून म्हणतात पूर्ण वर्तमान काळ. ओके. सर्व पूर्ण झालेलं आहे म्हणजे ते काम कधीपासून होत आलेलं आहे पण आतापर्यंत ते पूर्ण झालेलं नाहीये. तो असतो आपला परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. याच्यात पण तेच येतं हॅव हॅज जे पहिलं ते होतं. ओके. पण मग याच्यात ना एक शब्द अजून येतो हॅजच्या नंतर याच्यात ना बीन येतो आणि मग त्याच्यानंतर ते काम अजूनही चालूच आहे पूर्ण झालेलं नाहीये म्हणजे ते दाखवण्यासाठी आपण वर्बच्या पुढे आयएनजी वापरतो. वर्ब प्लस आयएनजी बीन प्लस वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट हाच फॉर्म्युला झाला याचा. समजा मी म्हणलं एक्झाम्पल 1 शिवम हॅज बीन. आता याच्यात काय आलं ना हॅव हॅज पैकी हॅव किंवा हॅज पैकी आपण हॅज ला घेतलं आणि मग जो हॅव किंवा हॅज वापरल्यानंतर दोघांपैकी एक वापरल्यानंतर बीन ला घेतलं. शिवम हॅज बीन प्लेइंग लावून टाकू कारण आपल्याला एका खेळामध्ये घ्यायचंय ते क्रिकेट सिन्स 2006. ओके. म्हणजेच शिवम हा 2006 पासून क्रिकेट खेळत आलेला आहे असा याचा अर्थ झाला. पण 2006 to 2026 पर्यंत याने खेळणं सोडलेलं नाहीये तर खेळणं अजून चालूच आहे म्हणजे ती क्रिया अजूनही संपलेली नाहीये म्हणून मग त्याच्या पुढे आयएनजी चा वापर केलेला आहे. म्हणजेच काम केव्हापासून चालू आहे पण ते पूर्णच झालेलं नाहीये म्हणून तो काय असतो आपला तर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणून मग ते अपूर्ण राहिलेलं आहे म्हणून त्याच्यात कंटिन्युअस पण आहे. ओके. आणि पूर्ण झालेलं आहे म्हणून परफेक्ट पण आहे. असा आहे तो पूर्ण वर्तमान काळ. अजून एक एक्झाम्पल घेऊन येऊ याचं. I have been teaching English. I have been teaching English in this channel since 2024. याचा अर्थ काय झाला मी या चॅनलवर 2024 पासून इंग्लिश शिकवत आलेलो आहे. पण 2024 चा 2026 झाला समजा पण ते काम अजूनही चालूच आहे म्हणून तो काय झाला आपला तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स झाला. तर प्रेझेंट परफेक्टच्या सर्व टाइप्स आपल्या क्लिअर झालेल्या आहेत. तर टेन्सची पुढची टाइप्स आपली पास्ट टेन्स. याला सुरुवात करूया. तर आता पास्ट टेन्स म्हणजे काय भूतकाळ. जे काम याच्या आधी घडून गेलेलं असेल जे काम याच्या आधी घडून गेलेलं आहे तो काय राहतो आपला तर पास्ट टेन्स असतो. मग पास्ट टेन्स कशावरून ओळखायचा ज्याच्यात वाज किंवा वेअर वापरलं जाईल. वाज किंवा वेअर या दोघांपैकी एक यूज बाय वाज और वेअर
तो काय असेल आपला, तर त्याच्याहून आपल्याला समजेल की तो पास्ट टेन्स असतो, पण त्याच्यात ज्याच्यात वॉज वेअर वापरला जाणार नाही तो काय राहील आपला, सर्वात पहिली टाईप संपली, इंडेफिनिट. याच्यातच ते ज्याच्यात वॉज वेअर वापरला जाणार नाही, इंडेफिनिट पास्ट टेन्स. पास्ट इंडेफिनिट घेऊन घेऊ आपण, पास्ट इंडेफिनिट टेन्स. याचा फॉर्म्युला तोच फॉर्म्युला आहे जो आपला प्रेझेंट टेन्सचा होता, फक्त जो प्रेझेंट टेन्स होता ना तो पहिला होता, म्हणून ना आपण त्याला काय वापरत होते ना, तर वर्ब 1 वापरत होते, पण पास्टला आपण वर्ब 2 वापरू. ओके, सब्जेक्ट प्लस वर्ब 2 प्लस ऑब्जेक्ट. आता याच्यात कसे येणार आहे, भूतकाळात विशिष्ट वेळी घडलेल्या ज्या क्रिया राहतील त्याला आपण पास्ट इंडेफिनिट टेन्स म्हणणार आहे. एक्झाम्पल 1, इंडिया ऑन द क्रिकेट वर्ल्ड कप. काही एक्झाम्पल मी तुमच्यासाठी तयार करून ठेवलेले. द क्रिकेट त्याच्यापैकीच हे एक आहे. द क्रिकेट वर्ल्ड कप इन 2011, म्हणजेच भारताने 2011 मध्ये क्रिकेटचा विश्व कप जिंकला. म्हणजेच हे काय करताय ना आपल्याला, तर एका विशिष्ट वेळी घडलेल्या क्रियेचं ते आपल्याला वर्णन करून देत आहे, म्हणून तो काय राहील ना आपला, तर इंडेफिनिट पास्ट इंडेफिनिट टेन्स असेल, आणि ते मागे कधीतरी घडलेलं आहे म्हणून तो पास्ट इंडेफिनिट असेल. एक्झाम्पल 2, दुसरा एक्झाम्पल बघू आता आपण. इंडिया गॉट फ्रीडम इन 1947. म्हणजे याचा अर्थ काय झाला, भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळालं. हे पण काय सांगताय आपल्याला, तर एका विशिष्ट घटना, एका विशिष्ट वेळी घडलेली घटना सांगतोय, तर तो पण काय झाला आपला, तर पास्ट इंडेफिनिट टेन्स झाला. आणि याच्यात ना कर्त्यानंतर क्रियापदाचं दुसरं रूप वापरलं जाणार आहे, तेव्हा त्याला आपण काय म्हणू, तर पास्ट इंडेफिनिट म्हणू. तर आता आपली पास्ट टेन्सची पुढची टाईप पास्ट कंटिन्युअस टेन्स याला सुरुवात करू. आता पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय, तर कंटिन्युअस म्हणजे अपूर्ण राहिलेला काळ. मग आता याच्यात आपण सुरुवातीला बघितलं होतं की पास्ट मध्ये वाज किंवा वेअर वापरले जातात. मग याच्यात तर वर्ब नंतर आयएनजी येणारच आहे, कारण तो आपला कंटिन्युअस आहे, आणि मग त्याच्यानंतर आपला ऑब्जेक्ट येणार आहे. मग आता एक्झाम्पल 1, मी म्हणलं समजा सोहम सिंग्स, सोहम सिंग्स, वाज वापरावा लागेल इथे. सोहम वाज सिंगिंग अ सॉन्ग. ओके, तयार झालं एक वाक्य आपलं. याचा अर्थ काय झाला की सोहम गाणे गातो, पण मग गाणी गात होता असा अर्थ होईल त्याचा. सोहम गाणी गात होता, पण मग याच्यात गाणी गात होता जेव्हा त्याला गाणं म्हणताना पाहिलं तेव्हा ती क्रिया पूर्ण झालेली नव्हती, तर तो चालू काम होतं ते पण अपूर्ण राहिलेलं होतं, म्हणजे ती झाली सिंगिंग, आणि ते वाज म्हणजे होता. होता म्हणजे तो आहे नी तर होता कधीतरी आधी पाहिलेला आहे, ते गेलेली वेळ पण ते पूर्ण झालेलं होतं, गाणं पूर्ण झालेलं होतं अजून असं सांगितलेलं नाहीये, म्हणून तो झाला कंटिन्युअस, आणि तो गाणी गात होता म्हणजे याच्या आधी गेलेला टाइम आहे, म्हणून तो राहील पास्ट टेन्स. ओके, एक्झाम्पल 2, सी was learning
टू ड्राईव्ह अ कार. आता असं जर एक्झाम्पल घेतलं समजा, याचा अर्थ काय झाला, तर ती कार चालवायला शिकत होती. ती कार चालवायला शिकत होती, पण तिचं शिकणं पूर्ण झालेलं नव्हतं, म्हणून तो काय राहील आपला, तर कंटिन्युअस राहील. आणि होती, शिकत होती म्हणजे हा याच्या आधी गेलेला टाइम झाला, म्हणजे तो पास्ट टेन्स राहील. अशा प्रकारे तो झाला पास्ट कंटिन्युअस. ओके, हे आपलं क्लिअर झालं. तर पुढची टाइप्स आपली आता पास्ट टेन्सची, पास्ट परफेक्ट टेन्स. याला सुरुवात करूया. आता भूतकाळात वॉज वेअर वापरतात कंटिन्युअस मध्ये, पण जर परफेक्ट असेल ना तर त्याच्यात हॅड वापरावा लागतो. एक्झाम्पल बघू आता आपण. जास्तच मोठे मोठे एक्झाम्पल तयार केलेले त्याचे. द ट्रेन हॅड. आपण ना थोडा फास्ट घेतोय, कारण की याची वर्कची टाइप्स आहे ना आपली परफेक्ट कंटिन्युअस, त्या आपल्याला प्रेझेंट मध्ये पूर्ण झालेल्या आहे. आता आपण पास्ट टेन्स मध्ये करतोय, कारण की प्रॅक्टिस झाली पाहिजे त्याची. आपण प्रेझेंट मध्ये त्याला खूप हळूहळू केलं होतं, कारण आपल्याला ते समजायचं होतं. पण आपण कंटिन्युअस, परफेक्ट, परफेक्ट कंटिन्युअस हे आपण आधीच समजलेलं आहे, म्हणून आपण हे थोडं फास्ट घेतोय. द ट्रेन हॅड लेफ्ट the train had left the station before we reached there. याचा अर्थ काय झाला, आम्ही स्टेशनवर पोहोचण्यापूर्वी गाडी निघून गेली होती. म्हणजेच आम्ही स्टेशनवर पोहोचण्यापूर्वी गाडी निघून गेलेली होती. ते स्टेशनवर पोहोचण्यापूर्वी. एकदा अर्थ समजू आपण त्याचा नीट. आम्ही स्टेशनवर पोहोचण्यापूर्वीच गाडी निघून गेली होती, म्हणजे स्टेशनवर पोहोचण्यापूर्वी तो काय झाला, त्यांचा तर पास्ट टेन्स झाला, पण जी गाडी निघण्याची क्रिया होती ना ती तर पूर्ण झालेली, म्हणून तो परफेक्ट झाला. आणि ते स्टेशनवर पोहोचण्या आधीची गोष्ट आहे, म्हणजे ती पास्टची गोष्ट आहे, म्हणून तो पास्ट झाला. आणि गाडी निघण्याची क्रिया पूर्ण झालेली, म्हणून तो परफेक्ट झाला. अशा प्रकारे ही रचना झाली परफेक्ट टेन्सची, पास्ट परफेक्ट टेन्सची. अजून एक एक्झाम्पल बघू. द डॉक्टर हॅड एक्झामाइन ऑल द पेशंट्स. Examine. The doctor had examined all the patents before going home. तर याचा अर्थ काय झाला ना, आता घरी जाण्यापूर्वीच डॉक्टरांनी सर्व रुग्णांची तपासणी केलेली होती. घरी जाण्यापूर्वी म्हणजे काय, तर पास्ट मध्ये ती आधीची क्रिया झालेली, म्हणून तो पास्ट टेन्स झाला. आणि सर्व पेशंटची काय केली होती त्यांनी, सर्व पेशंटची त्यांनी काय केली होती ना, तर पेशंट्स, पेटेन्सनी पेशंट्स, पेशंट्सची तपासणी तेव्हा काय झाली होती, तर पूर्ण झाली होती. म्हणून मग ते पूर्ण झाल्याची एक क्रिया आली, तर तो झाला आपला परफेक्ट. आणि जी हे समजा जाण्याची क्रिया जी आहे, घरी जाण्यापूर्वीच, आम्ही घरी जाण्यापूर्वीच, म्हणजे तो झाला त्यांचा पास्ट. आणि डॉक्टरांनी तपासणी पूर्ण केली, तो काय झाला त्यांचा, तर परफेक्ट. अशा प्रकारे तो झाला पास्ट परफेक्ट टेन्स. तर आता आपली पास्ट टेन्सची लास्ट टाइप पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याला सुरुवात करू. तर आता आपली पुढची टाइप्स पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. याच्यात जास्त टाइमपास नाही करू, आता आपण पटकन समजून घेऊ. तर सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. आता हॅड बीन ना याच्यात एकत्र वापरला जाईल एकानंतर एक.
आणि मग त्याच्या पुढे वर्कच्या पुढे तर ING चा वापर करायचाच आहे, कारण आपण प्रेझेंट टेन्स मध्ये चांगल्यापैकी समजलेलं आहे की पूर्ण वर्तमान काळ म्हणजे काय, तर जे काम केव्हापासून चालू आहे पण आतापर्यंत झालेलंच नाहीये. पण मग याचा अर्थ काय झाला, वी हॅड बीन वर्किंग ऑन दॅट प्रोजेक्ट फॉर 2 years. याचा अर्थ झाला आम्ही त्या प्रकल्पावर 2 वर्षांपासून काम करीत आलेलो होतो. आता आहे, जर तिथे आहे आलेला असला ना, होतोच्या ऐवजी जर आहे वापरला जातोय तर तो प्रेझेंट टेन्स राहील, तर तो काय झाला प्रेझेंट टेन्स. पण इथे म्हणलेलं आहे की आम्ही त्या प्रकल्पावर 2 वर्षांपासून काम करीत आलेलो होतो, म्हणजे आता नाही करता येते, तर होते ते 2 वर्षांपासून काम करीत आलेले, म्हणून तो काय झाला आपला तर पास्ट टेन्स झाला. आणि ते काम केव्हापासून चालू आहे म्हणून तो कंटिन्युअस पण झाला, म्हणजेच परफेक्ट कंटिन्युअस पण झाला. मग आता पुढचं, आय हॅड बीन लर्निंग इन दिस स्कूल 1990. इथे आपण 1990 च्या ऐवजी 2010 करून टाकू. म्हणजे याचा अर्थ काय झाला, तर मी त्या शाळेमध्ये 2010 पासून शिकत आलेलो होतो. म्हणजे याच्यात पण होतो वापरला गेलाय, म्हणजेच तो काय झाला तर पास्ट टेन्स झाला आणि केव्हापासून ते काम चालू आहे म्हणून तो काय झाला तर परफेक्ट कंटिन्युअस. तर अशा प्रकारे झाला आपला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. तर पास्टच्या टाइप संपल्या आता आपल्या. तर पुढचा आहे आपला फ्युचर इंडेफिनिट फ्युचर टेन्स. त्याला आता आपण सुरुवात करूया. आता फ्युचर टेन्स मध्ये ना आपल्याला शाल विल वापरावा लागतो, शाल किंवा विल. कारण फ्युचर टेन्स म्हणजे काय की जे काम आपण या वेळेच्या नंतर करणारे, ते 1 महिन्यानंतर असो का 1 तासाआधी असो का उद्या असो का परवा असो, जे काम आपण या वेळेच्या नंतर करणारे तो आपला फ्युचर टेन्स असतो, जे काम भविष्यात होणारे. मग त्याच्यात आपण काय वापरतो, शाल विल. कोणी जर विचारलं की पास्ट मध्ये काय वापरतात, तर वॉज वेअर सांगायचं आणि हॅड पण येतो त्याच्यात, बीन पण येतो. समजा वॉज वेअर सांगायचा पास्ट मध्ये विचारला तर, आणि जर फ्युचर मध्ये जर कोणी विचारलं की फ्युचर मध्ये कोणते शब्द वापरले जातात, तर शॅल बी. ओके, पुढचं पाहू आता आपण इंडेफिनिट टेन्सचा फॉर्म्युला पाहू आता आपण. इंडेफिनिट म्हणजे तर तुम्हाला माहितीच आहे की अनिश्चित. फक्त आपल्याला काय शिकायचंय की फ्युचरची वाक्य राहतील फक्त. इंडेफिनिट आहे का काय ते तर आता तुम्हाला समजूनच जाणार आहे, कारण की आता तुमची प्रॅक्टिस पण झालेली खूप. तर आता आय शॅल टेक in that competition. याचा अर्थ काय झाला, मी त्या स्पर्धेत भाग घेणार. पण मग हा आता फ्युचर कशामुळे आणि परफेक्ट कशामुळे, फ्युचर कशामुळे आणि इंडेफिनिट कशामुळे, तर फ्युचर याच्यामुळे की मी त्या स्पर्धेत भाग घेणार, ती स्पर्धा अजून आलेली नाहीये, तो पुढे कधीतरी भाग घेणार आहे त्या स्पर्धेमध्ये, तो पार्टिसिपेट करणार आहे. पण मग तो फ्युचर हे तर समजलं, पण तो इंडेफिनिट कशामुळे हे तुम्हाला समजलंच असेल, कारण आपल्याला त्या स्पर्धेत भाग उद्या घेणार आहे का परवा घेणार आहे का कोणत्या तारखेला घेणार आहे हेच माहित नाहीये, हेच समजत नाहीये, तेच निश्चित केलेलं नाहीये, म्हणून तो काय झाला आपला तर इंडेफिनिट फ्युचर टेन्स. अरे इथे फॉर्म्युला लिहायचा होता आपल्याला, फॉर्म्युला आपण इथे लिहून घेऊ. सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल प्लस वर्ब वापरल्यानंतर वर्ब 1 येणार आहे आणि मग त्याच्यानंतर ऑब्जेक्ट. आय शॅल टेक इन दॅट कॉम्पिटिशन. हे तर आपलं एक्झाम्पल 1 होऊन गेलं. म्हणजेच फॉर्म्युल्यानुसार याच्यात काय आला, शाल आला आणि मग त्याच्यानंतर टेक इन दॅट कॉम्पिटिशन. म्हणजेच काम पुढे चालू आहे, काम पुढे कधीतरी येणार आहे,
पण मग ते निश्चित नाहीये की ते केव्हा होणार आहे, म्हणून तो आपला इंडेफिनिट झाला. एक्झाम्पल 2. आय शॅल कंप्लीट माय वर्क बाय टुमॉरो. आय शॅल कंप्लीट माय वर्क बाय टुमॉरो म्हणजेच मी उद्यापर्यंत माझा गृहपाठ पूर्ण करेल. उद्यापर्यंत तर करेल याचा अर्थ आज आला भविष्यकाळ, पण मग किती वाजता करेल, केव्हा करेल ते क्लिअर नाहीये, म्हणून मग काय झाला आपला तर इंडेफिनिट. ओके, तर पुढची टाइप्स आपली फ्युचर कंटिन्युअस, तिला समजू. आता पुढचं आपलं फ्युचर कंटिन्युअस टेन्स. याचा फॉर्म्युला काय, सब्जेक्ट प्लस शाल और विल प्लस बी प्लस वी वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. म्हणजेच याच्यात काय वाढला ना, आता फक्त बी वाढला आपला. मग आता शाल वापरायचा किंवा विल वापरायचा, याच्यात काम पूर्ण झालेलं नसेल, चालू असेल पण काम अपूर्ण राहिलेलं असेल. ओके, आता याचा वी शाल बी ट्रॅव्हलिंग बाय ट्रेन टुमॉरो. याचा अर्थ काय झाला तर उद्या आम्ही ट्रेनने प्रवास करत असू. म्हणजेच त्यांचा ट्रेनने प्रवास करणं उद्या पूर्ण झालेला नसेल, पण ते उद्या करणारे म्हणून तो फ्युचर मध्ये आला आणि ते काम पूर्ण झालेलं नसेल, म्हणून तो काय झाला तर फ्युचर कंटिन्युअस झाला. आय शॅल सेंड हिम टू यू. याचा अर्थ काय झाला, मी तुला तुझ्याकडे पाठवीन. म्हणजेच हे काम अजून पूर्ण झालेलं नाहीये, मी त्याला तुझ्याकडे पाठवीन असा याचा अर्थ झाला. पण पाठवलेलं नाहीये, पाठवीन कधीतरी, तो फ्युचर मध्ये आला आणि ती पाठवण्याची क्रिया पूर्ण झालेली नाहीये, म्हणून तो कंटिन्युअस झाला. ओके, तर आता आपली पुढची टाइप्स फ्युचर परफेक्ट टेन्स, याला सुरुवात करू. तर आता फ्युचर परफेक्ट टेन्स याचा फॉर्म्युला काय तर सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. आता याच्यात हॅव वाढला अजून आणि वर्ब वाढला ऑब्जेक्ट. आता याचा अर्थ काय झाला, आय शाल कंप्लीटेड माय वर्क बाय दिस संडे. एक्झाम्पल 1. मी या रविवार पर्यंत माझे काम पूर्ण केलेले असेल. म्हणजेच या रविवार पर्यंत म्हणजेच आलेला नाहीये समजा रविवार, पुढच्या रविवार पर्यंत, येणाऱ्या रविवार पर्यंत, म्हणजेच फ्युचर मध्ये गेली ती वेळ, त्या येणाऱ्या रविवार पर्यंत त्यांनी ते काम पूर्ण केलेले असेल. त्याच्यात पूर्ण आलेलं आहे, म्हणजेच तो काय झाला आपला परफेक्ट, म्हणजेच फ्युचर परफेक्ट. आणि पुढचं आहे आय शॅल हॅव रीड दिस बुक बाय 3 days. म्हणजेच मी 3 दिवसांच्या आत हे पुस्तक वाचलेले आहे, वाचलेले असेल. मी 3 दिवसांच्या आत हे पुस्तक वाचलेले असेल, म्हणजेच ते काम करणं पूर्ण झालेलं असेल पण फ्युचर मध्ये. म्हणजेच आपण काय झाला तर परफेक्ट मधली टाइप्स झाली, फ्युचर परफेक्ट टेन्स झाला. तर आता आपल्याला समजलेलं आहे फ्युचर टेन्सची शेवटची टाइप्स फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, याला सुरुवात करूया. तर याचा फॉर्म्युला काय आता, सब्जेक्ट प्लस विल किंवा शाल वापरला पाहिजे, नंतर मग हॅव, बीन, वर्ब आणि त्याच्या पुढे आयएनजी, कारण की कंटिन्युअस झालेला आहे ना याच्यात. मग आता फर्स्ट एक्झाम्पल, प्रेम विल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट टिल द नेक्स्ट वर्ल्ड कप. याचा अर्थ काय तर प्रेम पुढील विश्वचषकापर्यंत क्रिकेट खेळत आलेला असेल, म्हणजेच तोपर्यंत चालू ठेवेल तो ती क्रिया, म्हणजे ते फ्युचर मध्ये येणार आहे आणि तोपर्यंत ते काम करत असेल, म्हणून तो झाला आपला कंटिन्युअस, परफेक्ट कंटिन्युअस. मग आता दुसरं, ही विल हॅव बीन प्रिपेअरिंग फॉर द कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन फॉर द नेक्स्ट 2 years. तो पुढील 2 वर्षांपर्यंत त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत आलेला असेल, म्हणजे तो पण काय झाला
तर परफेक्ट कंटिन्युअस झाला, कारण ते काम केव्हापासून चालूच राहणार आहे. ओके, तर आता हे आपल्याला समजलेलं आहे. पूर्णचे पूर्ण टेन्सेस क्लिअर झालेले आहेत. थोडेफार आपण प्रॅक्टिस क्वेश्चन करून घेऊ. तर आता पहिलं आहे आपलं आय डॅश डॅश टू स्कूल एव्हरी डे. आता हे काम कसं आहे, तर रोज होणार आहे. तिथे गोईंग तर येणारच नाही, कारण आयएनजी तर तेव्हाच लागतो ना जेव्हा कंटिन्युअस राहतो. आता याचं उत्तर तर तुम्हाला समजलंच असेल की ते काय येणार आहे, तर गो येणार आहे. आय गो टू स्कूल एव्हरी डे. मग आता इथे सी डॅश 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 अ बुक नाव. नाव आला. नावचा मराठी अर्थ काय होतो, तर आता होतो. ते काम आता या वेळेला चालू आहे पण पूर्ण झालेलं नाहीये, म्हणजेच तो काय आपला तर कंटिन्युअस आहे. सी डॅश डॅश अ बुक नाव. इथले चुकीचे एक्झाम्पल घेतले आपण इथे. तर पहिलं एक्झाम्पल आहे आपलं रीड. रीड्स इज रीडिंग. हे 3 एक्झाम्पल आहे आपल्याकडे. मग आता पहिल्यात आपला गो बरोबर होता समजा. मग आता याच्यात काय सी रीड अ बुक नाव येणार नाही, कारण की काम आता चालू आहे. रीड्स तर येणारच नाही, कारण ते सिंग्युलर आहे, अ वापरलेला आहे. इंडेफिनिट नाही येते, कारण इंडेफिनिट असतं तर नुसतं बुक असतं, सी रीड बुक, सी डॅश डॅश बुक असं असतं, फक्त अ नसतं. म्हणजेच तो काय झाला तर कंटिन्युअस आहे, म्हणून तिथे काय येणार आहे, इज रीडिंग येणार आहे. काय येणार आहे, इज रीडिंग. ओके, म्हणजेच हे झाले समजा. अजून काही एक्झाम्पल बघूया. आता हे काय, वी डॅश डॅश अवर होमवर्क ऑलरेडी. ओके, सोपं आहे ते, तुम्ही करून घ्या. कारण त्याचा अर्थ काय झाला की मी माझा होमवर्क ऑलरेडी पूर्ण केलेला आहे. सॉरी, आम्ही आमचा होमवर्क ऑलरेडी पूर्ण केलेला आहे. मग फिनिश, फिनिश, हॅव फिनिश, फिनिशिंग असे एक्झाम्पल घेतलेले आपण टेन्सेस शिकताना. मग आता हे मी करून देतो. दे डॅश डॅश द मॅच एस्टरडे. मग आता इथे काय येईल, वॉन बरोबर इथे वॉन येईल. दे वॉन द मॅच एस्टरडे. ठीक आहे, बरोबर आहे. आता हे तुम्ही करून घ्या, सोबतच ते तुम्हाला जमून जाईल. तर आता टेन्सेस आपले पूर्ण झालेले आहेत. जर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.